नमस्कार पुजारी काका. अहिल्याताईंना नर्मदाताईंच्या नावाने थोडं दान करायचंय. बरं मला सांगा, या सगळ्याची रिसीट मिळेल ना? हो हो नक्कीच मिळेल ना, पण त्यासाठी तुम्हाला हा चेक देवस्थानाच्या कार्यालयात द्यावा लागेल. हो ठीक आहे, चला मग. प्रत्येक वेळी माझ्या मागे मागे यायलाच हवं का? मी कामासाठी चालले तिकडे, त्यामुळे मी तिथे जाईन, तू इथेच उभं राहायचं, कळलं? जानकी, जानकी जाऊन आली का देवळात? हा, ती अहिल्या बरोबर अजून तिकडेच आहे. आर्यन घेऊन आला आपल्यासाठी. अरे, नर्मदेची पहिली जयंती आहे आज. तो देवळात गेला होता, तिथलाच आहे हा प्रसाद. जिचा नवरा ना खूप पैसा कमवतो, हाताखाली 10-12 नोकर आहेत काम करायला, अशा मुलीने ना घरी बसायचं आणि लाईफ एन्जॉय करायचं. अहिल्या काकू, तुम्ही समजवा ना हिला. मी हिला म्हणतोय माझ्या बरोबर कॉफी प्यायला चल म्हणून, आणि ही तयार होत नाहीये. आता तुम्हीच सांगा ना, लग्न झालेली मुलगी एखाद्या मित्राबरोबर कॉफी प्यायला जात नाही का? तुम्ही मित्र आहात ना एकमेकांचे, मग त्याच्यासोबत जायला काय हरकत आहे? आता अहिल्या काकूनी परमिशन दिले, आणि हे बघ तू काही काळजी करू नकोस, आज मी माझी कार आणली, आपण कारने जाऊया. आता बाई, तेव्हाचा काळ आणि आताच्या काळामध्ये खूप फरक आहे. ज्या मुलावर मी पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलं, जीव लावला, तो आर्यन सरतापे विनायक सरतापेचा मुलगा होता. आज विनायक नाहीये, त्यामुळे आज आर्यन फक्त युगंधरा सरतापेचा मुलगा आहे. आणि त्याच्यात आणि माझ्यात फक्त एकच नातं असू शकतं, ते म्हणजे द्वेषाचं. हे बघ, कॉफी पिणं ना हे फक्त एक निमित्त होतं. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तू आणि अमृताने तर मैत्रिणीचं नाटक करून ना माझी गोचीच करून टाकलीत. या सगळ्यात ना तुम्ही उगाचच माझ्यासाठी भावनिक गुंता वाढवलात. तुझ्याकडे अमृताची मैत्रीण म्हणून पाहिलं, आणि तुला म्हणायचंय का आर्यन? अमृताची जानकी नावाची मैत्रीण मला आवडायला लागली. प्रेमात पडलोय मी तिच्या. 11 वर्षांचा दबून राहिलेला संताप आहे हा, आणि आता ह्या प्रसंगामुळे हा संताप अजून दबून नाही राहू शकत. त्यामुळे अमृता रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली तरी चालेल, पण युगंधरा सरतापेच्या मुलाच्या प्रेमात कधीही शक्य नाही. रागावू नकोस नरसिंहा, पण तुझ्या या चालण्या न चालण्याला अमृता भीक घालेल असं मला तरी नाही वाटत. परिस्थिती हाताबाहेर घालवू नकोस. तू शांत राहणं हे सगळ्यांच्या गरजेचं आहे. मी जेव्हा तुझ्या प्रेमात पडलो तेव्हा माझ्यासाठी फक्त अमृताची गावावरून आलेली एक मैत्रीण होतीस, आणि आता तू नरसिंह किल्लेदारांची बायकोस. आणि तीच माझी खरी ओळख आहे. हे बघ जानकी, मी तुला हे सगळं सांगितलं ना, याच्या मागचं कारणच हे होतं की आपल्यात आता जी काय मैत्री उरली आहे ती स्वच्छ आणि पारदर्शी असावी. मला तू मैत्रीण म्हणून हवीस, आणि आपल्यातली मैत्री शुद्ध असावी, म्हणूनच मी माझं मन तुझ्या समोर मोकळं केलंय. आता ठरव तूच, माझ्याशी मैत्री करायची की नाही ते.